फिटिंग शॉपची ड्रॉइंग एक रेफरन्स लाईन ड्रॉ करून घेतली आणि एक ओरिजिन मार्क करून घेतला। त्यानंतर कंपासच्या साहाय्याने 30 डिग्री मी मार्क करून घेतली। त्यानंतर मी त्या 30 डिग्रीवरती मार्क केल्यावरती लाईनी अलगद हाताने ओढून घेतल्या आणि त्यानंतर मी कंपास घेतली। कंपासमध्ये 48 mm इतकं माप सेट करून ओरिजिनवरती ठेवून त्या लाईनींवरती मार्क केलं। त्यानंतर त्या लाईनीवरती जे पॉईंट मिळाले होते तिथून त्यांना मार्क करून मी एक नेव पॉईंट घेतला आणि त्या पॉईंटला मी काय केलं तर जॉईन करून घेतलं डॉटेड लाईनने। हे सगळं मी अलगद हातानेच करतोय, म्हणजे जेणेकरून माझ्या स्केचबुकवरती म्हणा किंवा ड्रॉइंग काढत असताना खाली जोरात उमटणार नाही। आणि या 8 mm च्या थिकनेसला मी जॉईन करून आयसोमेट्रिक बॉक्स पूर्णपणे तयार केला। आता मी एका कॉर्नरने 15 mm मार्क केले, दुसऱ्या कॉर्नरने त्याच म्हणजे 15 mm मार्क केले आणि त्याला ॲज अ रेफरन्स लाईन कन्सिडर करून रोल अँड ड्रॉने मी एक स्क्वेअर ड्रॉ करून घेतले। असं ड्रॉ करत असताना मला इथं एक सेंटर मिळाला, जिथं आपण सेंटर पंच केलं होतं। आता इथं मी 5 mm आणि इकडं 5 mm मार्क करून घेतले। या 5 mm ला मी कंपासमध्ये सुद्धा मार्क करू शकतो। आता मी या कंपासद्वारे मार्किंग करून बघत आहे। आणि या मार्किंगला मी काय करतो तर जॉईन करून इथे एक आयसोमेट्रिक स्क्वेअर ड्रॉ करून घेतो। स्क्वेअर ड्रॉ झाल्यानंतर इथून या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत मी एक लाईन ओढतो। तसंच या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत एक लाईन ओढतो। तसंच या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत लाईन ओढतो। तसंच या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत लाईन ओढतो। आता मला इथं बघा 4 पॉइंट मिळाले, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4। आता या पॉइंट वरती मी इथं कंपास ठेवून एक आर्क ओढून घेतो। तसंच दुसरा या पॉइंट वरती मी कंपास ठेवून दुसरा आर्क ओढून घेतो। तसंच या तिसऱ्या पॉइंट वरती मी कंपास ओढून एक लहान आर्क ओढतो आणि चौथ्या पॉइंट वरती कंपास ओढून आर्क ओढून घेतो आणि अशा रीते हा आपण आयसोमेट्रिक सर्कल ड्रॉ करतो। अजून बाकीचे डायग्राम ड्रॉ करण्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ नक्की मिळतील।